मी आहे सध्या कुणकेश्वरच्या बीचवरती आणि ते कुणकेश्वर मंदिर आपण बघू शकता. या लाटा मी ते 10 फूट लांब आहे खडकावर, तरी पण अंगावरती पाणी येत आहे. आणि अशा लाटा मी कोकणात नाही बघितल्या बाकी बीचवरती. हा इकडे पूर्ण रॉक साईड आहे, ही पूर्ण रॉक साईड आहे. टेम्पलच्या पाठीमागेच आहे आणि ह्या लाटा बघू शकता. किती जवळ उभं राहिलं तर असं भीती वाटते, एवढे डेंजरस लाटा आहे. ती बघा आता आली 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 आली. कुणकेश्वर मंदिराचा इतिहास असा आहे की इथे एक शेतकऱ्याची गाय दूध देत नव्हती आणि तो मग तिच्या मागे लागायचा आणि ते एका जागेवर येऊन पाना देऊ लागली. तर त्याने तिथे रागाच्या भरामध्ये त्या गायीवरती वार केला आणि तो वार खाली याच्यावर झाला, जमिनीवर. आणि तिथून मग त्या वार झालेल्या ठिकाणाहून रक्त वाहू लागले. तर हे असं म्हणतात की इथलं एक कुणकेश्वर महादेव मंदिर हे स्वयंभू आहे, स्वयंभू मंदिर आहे. बघा लाटा एकदम खतरनाक आहे हे. आणि इथे एक व्यापारी पण आला होता जो मार्ग भटकला होता, त्याला नंतर इथे दिवा दिसला आणि तो इथे आला आणि त्याने मग इथे मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्याला म्हणजे एवढं तो महादेवाच्या भक्तीमध्ये विलीन झाला की त्याने इथे मंदिरावरनंच मागं समुद्रामध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिला. त्याची पण समाधी आहे इथे. बघू शकता या पाठीमागे या लाटा कशा अंगावर पाणी येतं आहे. सगळं एकदम खतरनाक असं बीच आहे. बघा आली आता लाट. हो, कॅमेऱ्यावरती पाणी उडत आहे. पूर्ण पाठीमागे असाच हे पूर्ण रॉक गार्डन टाईपच आहे सगळं असं पूर्ण. म्हणजे आता 1 ते 2 किलोमीटरचा पॅच आहे हा पूर्ण. आता तिथं पूर्णपणे असे रॉक आहेत आणि पूर्ण इकडे असे लाटा येतात. खतरनाकपणे पाणी उडतं डायरेक्ट. बघा कोकणामध्ये जेवढे पण बीच वगैरे फिरलो त्याच्यापैकी दिवेआगार थोडा ठीक होता. तिथे खूप क्राऊड आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट लोकेशन होतं कसेळी बीच. म्हणजे की छोटंसं लोकेशन आहे पण एकदम मस्त होतं. आणि त्याच्यानंतर हे कुणकेश्वर मंदिर आणि बीच हा मला म्हणजे कोकणातला आता आवडता सगळ्यात बेस्ट बीच वाटला हा. जिथे खूप करमणुकीचं ठिकाण आहे, तिथून असं निघू वाटत नाही एकदम असं. काल मी कोपरगाववरनं आलो होतो इथं कणकेश्वरला. मला मालवणला जायचं होतं. इकडचे प्रॉपरचे 2 मुलं भेटले आणि त्यांनी मला इथे आणलं त्यांच्या बाईकवरती कुणकेश्वरला. आणि काल त्यांनी मला हा पाठीमागे एक दिस साईड रोड आहे, 1 ते 2 किलोमीटरचा आहे तो. रोडवरती लाटा येतात त्या बघायला गेलो होतो. आणि आज आता आपण इथून समोर मालवणला जाऊ. आता बघा आता लाटा आलेल्या आहेत माझ्या पाठीमागे. आता ही मोठी लाट आलेली आहे. बघा आता किती मोठी डेंजर आहे आता ही. समुद्राच्या मधात हे आता पाणी लाटा खूप वाढल्या आणि आता आपल्याला पाण्याने चौकून घेरलेलं आहे. म्हणजे इथं छोटीशी जागा आहे बाहेर वाट जायला. इथं थोडंसं आता गुडघे इतकं पाणी आलेलं आहे. आता चौकून पाणी आहे आपल्या चारी बाजूने लाट आहे आता आपल्या. आणि आता मोठी आली आता भारी लाट आली ही. बघा आता सगळ्यात मोठी लाट. पाठीमागे आपल्या कॅमेऱ्यामध्ये जास्त दिसत नाही तर पाठीमागे पण असं सेम लाटा आहे चौकड अशा. एक नंबर आहे डायरेक्ट. आता बघा ही आता सगळ्यात मोठी.
इथून आहे ना, म्हणजे इथे नजारा एवढा भारी आहे. लाट एकदम आम्हाला आतापर्यंत ही सगळ्यात आता आलेली सगळ्यात मोठी आता ही सगळ्यात मोठी आली आता. आता इथं पाणी एकदम वेगाने वाढायला लागलंय. 1 ते 2 मिनिटं थांबू इथे. 1 ते 2 मिनिटं बघायचं आता. शेवटचे 1-2 मिनिटं लाटा बघू. इथं ना तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर 2-4 मिनिटं असे एकदम मोठ्याला लाटा येतात आणि पुन्हा 2-4 मिनिटं थोड्या शांत होतात लहान लहान आणि एक अचानक खूप मोठी लाट यायला. आता बघा झाला आता चालू मोठी लाट येणार. आता इकडे पाणी भरायला आपल्या पाठीमागे दिसून येतं. आता येत आहे मोठी लाट येते. बघा आता हे आली. वाव. आता एक आता 2-3 मोठ्याला लाटा येतात. बघा आता ही एक आली. तिच्या मागं पण आता एक मोठी येते. 2-4 अशा मोठ्या लाटा आल्या नाही की पुन्हा मग थोडं 5-6 मिनिटं अशा एकदम छोट्या छोट्या लाटा येतात. मग अचानक एकदम पुन्हा मोठ्याला 2-4 1-2 मिनिटं. आता बघितलं ना, आता एकदम आता शांत झालेलं आहे. आता कुठली लाट वगैरे काय नाही जास्त. 1-2 मिनिटानंतर आहे ना, आता बघा आली आता पुन्हा आहे. असं 1-2 मिनिटं पूर्ण शांत होतं पाणी, पुन्हा लाटा चालू होतात. हे समुद्रावर आल्यावरच बघायला भेटतं. आणि कोकणासाठी काही शब्दच नाही. अद्भुत आहे कोकण, अद्भुत. एकदा तरी आयुष्यामध्ये एकदा तरी भेट द्या. सोलो ट्रिप करा एकदा तरी कोकणाची. भयान आहे कोकण. जे रीलमध्ये दिसतं आपल्याला इंस्टाला, फेसबुकला, यूट्यूबला, ते काहीच नाही आहे. त्याच्यापेक्षा खूप आहे. शेवटची लाट बघून इथून जाऊ आता ते एका मागे एक 2-3 आल्या आता. हिच्या मागे पण आज मोठी आहे. पाणी जास्त डायरेक्ट पायाखाली येते आता. इकडे पण पाण्याचा स्तर वाढला आहे. म्हणजे आता ही एक लाट आणि अजून एक आहे. इथून जाऊ वाटून नाही राहिलं. एकदम असं म्हणजे असं एकदम इथेच मन रमून गेलं. आता ही बघा खूप मोठी आहे. एवढा जवळून आता जेवढे बीच बघितले पण आता एवढं खतरनाक समुद्राचं एवढ्या जवळून हात बसला हे पहिल्यांदा. काही माणसं ना टेन्शन आल्यावरती हे आल्यावरती डॉक्टरकडे सायको याच्याकडे जातात. तुम्हाला पैसा खर्च करण्याची गरज नाही. आता अनुभवावरनं सांगतो हे. तुम्ही डायरेक्ट आहे ना एक ट्रिप कोकणाची करा. तुमचे सगळे प्रॉब्लेम, डोकं एकदम शांत वगैरे सगळं मन समाधान राहतं एकदम. तिथे आता आहे ना, तिथे आता उभं राहण्याची भीती वाटते. आता पाणी वाढलंय. आपल्या पाठीमागच्या पाण्याचा घेरा पण वाढला. आता डोंगर इतकं आलंय तिथे. आता जास्त वेळ थांबण्यात मजा नाही. आता मग थोड्या अर्ध्या तासा अगोदर या साईडला असतो ना, हे बघा हे खरंच दिसतंय ना, इथपर्यंत पाणी नव्हतं. आता आपल्याला एकदम आता वरतून जावं लागलं पाण्याचं. आता एकदम असं जागीच पाणी आलेलं आहे. मग आता इथं थांबण्यात काय. आता आपण इथून जाणार आहोत. आता आपण कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन पुन्हा जाणार आहोत समोर मालवणला. इथं तर आता जाण्याचा रस्ताच बंद झाला आहे. इथे म्हणजे आता जिथून मी आलो होतो ना तिथे पूर्ण कोरडं होतं पहिलं आलो तेव्हा. सगळं इथं पाणी भरलेलं आहे. जायचं रस्ता नाही राहिला राहून आता. लवकर निघावं लागेल इथून. आता खोल खड्डा आहे एकदम. इथून जायचंय आता पाण्यामधून. रस्ता भीती वाटायली आता इथे पूर्ण. बघा आता 2 इंच पाण्यातून चाललोय मी आता.
पूर्ण पाण्याने वेळा मारला इथं आता. आपण पहिले गेलतो ते काळी दिसते त्या तिथून गेलतो आपण, तिथं पूर्ण झाकलेलं आहे. डेंजर रूप आहे. दिसायला लांबून भारी वाटतो समुद्र, जवळ गेल्यावर फाटते बिंदास.